इस्लाम मजलिसी इत्तेहादुल मुसलमान नावाची संघटना स्थापन झाली। तर ही मुस्लिमाचं उत्थापन करण्याकरता संघटना 1940ला त्याच्यामध्ये बदल झाला आणि 1940ला जी आणखी एक संघटन त्याच्यामध्ये आलं त्याचं नाव होतं रझाकार। तर एहसान मोहम्मद याचे प्रमुख होते। 1946ला कासिम रजी त्याच्यामध्ये आले। तर रझाकार या शब्दाचा अर्थ होतो स्वयंसेवक किंवा व्हॉलेंटियर। मजलिससाठी स्वयंसेवक तयार करणे याचं नाव होतं। तर याचं सुद्धा व्यवस्थितपणे संघटन होतं। त्याचा जो प्रमुख होता तर त्याला अप्सरे आला म्हटलं जायचं, सालारे कबीर सालारे सगीर। आणि जो शेवटचा घटक होता त्याला जयश म्हटलं तर त्याला 30 रुपये पगार मिळायचा। गाव पातळीवर त्याच्यामध्ये 30 लोकांची संघटना। तर रझाकार जी संघटना होती तर निजामासाठी काम करणारी संघटना। 38,000 फौज असणाऱ्या संघटनेमध्ये सैन्यामध्ये 2 लाख अशा प्रकारचे रझाकार होते। तर इथं या असणाऱ्या निजामाची सत्ता आणणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं, मात्र ते साध्य झालं नाही। शेवटच्याला एकही रझाकार आपल्याला लढलेला दिसून येत नाही। इव्हन इथल्या असणाऱ्या कासिम रजला इथून पळून जावं लागलेलं आहे।